मीरा, आपण निघूया. नाही, त्याची काही गरज नाही. अजूनही खरं वाटत नाही. विकी आता आपल्यात नाहीये. कित्येकदा माझ्यात आणि विकीमध्ये बोलणं व्हायचं. मी खूप समजवायचे त्याला. आणि हेच वय असतं ना. मुलांना योग्य दिशा देणं गरजेचं असतं. त्यात विकीला आई नाही. बिझनेसमुळे तुम्हाला वेळ देता येणं शक्य नव्हतं. कोणीतरी मोठं हवं ना. म्हणून मग मीच बोलायचे त्याच्याशी. पण कधीच ऐकलं नाही त्याने. त्या दिवशीचा प्रकारच जरा विचित्र होता. मिस्टर पटवर्धन, तुम्ही त्याला मारायला नको होता. आजकालच्या मुलांना नाही आवडत त्यांच्यावर हात उगारलेला, आणि तेही या वयात. त्यात विकीचा स्वभाव असा. तुम्ही गेल्यानंतर मी स्वतः त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला मी म्हटलं की अरे, असं वागणं योग्य नाही. म्हणजे तुला काही झालं तर तुझ्या डॅडचं काय? पोलिसांवर हल्ला करणं खूप मोठा गुन्हा आहे. तुला शिक्षा झाली तर काय करायचं तुझ्या डॅडने? शेवटपर्यंत त्याच्या मनात एकच राग. तुम्ही त्याला मारलं. नाही, चुकलं माझं. मी असं काही केलं नसतं तर असं काही घडलं नसतं. मिस्टर पटवर्धन, आता जे झालं ते आपण बदलू शकतो का? बघ रे विकी, काय अवस्था झाली आहे तुझ्या डॅडची. केवढं समजावलं त्यांनी तुला. मी पण केवढं समजावलं. असं वागतात का रे? त्या दिवशी पण चिडून निघून गेलास त्या अजय ठाकूरला काहीतरी सांगायचं म्हणून. मिस्टर पटवर्धन, विकीला धनंजय बद्दल काहीतरी माहिती होतं. माझ्या समोर त्यांनी पोलिसांना फोन केला. म्हणजे विकी आत्ता असता तर धनंजय बद्दल काहीतरी कळलं असतं. तुम्हाला बोलला का काही? नाही. म्हणजे धनंजय बद्दल आता काहीच कळणार नाही. मिस्टर पटवर्धन, आता आपल्याला सावध राहायला हवं. आधी धनंजय नाहीसा झाला, मग त्याच्याविषयी ज्याला माहिती होती तो आपल्याला सोडून गेला. मला भीती वाटायला लागली हो. अगदी जवळच्या माणसांची सुद्धा. पटवर्धन, आम्ही येतो आता. काळजी घ्या स्वतःची. आणि शक्यतोवर कुणाहीवर सहज विश्वास ठेवू नका, प्लीज. येतो. येतो हं भाऊजी. मिस्टर पटवर्धन, तुम्ही आता एकटे आहात. तुम्हाला आधाराची गरज आहे. असं एकट्याने जगणं किती कठीण असतं ना, ते मी धनंजय गेल्यापासून अनुभवते. पण तुम्ही खचून जाऊ नका. काळजी घ्या. येते मी.
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देव. येते. सर फाईल. बघू. थँक्यू. सर विकीला ज्या ट्रकनी उडवलं त्या ट्रकचे आणि ट्रान्सपोर्ट कंपनीचे सगळे डिटेल्स झाले. व्हेरी गुड. त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला बोलून घ्या. त्याच्याकडूनच आपल्याला ड्रायव्हर बद्दल कळेल. येस सर. पण सर बाय द वे तो ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाला म्हणून पळून गेला की मुद्दाम ऍक्सिडेंट घडवून आणला म्हणून? तो मालक समोर आल्यावर कळेल अपघात होता की घातपात. येस सर. मी त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला कॉन्टॅक्ट करतो. आणि आणखी एक, विकी पटवर्धनचे कॉल डिटेल्स काढ. त्याने मला फोन करायच्या आधी त्याचं कोणाशी बोलणं झालं का, त्याच्या अपघाताच्या आधी त्याचं कोणाशी बोलणं झालं का, त्याचे मेसेजेस, सगळी माहिती मला हवी. जर विकी आपल्याला धनंजय सरदेसाईंबद्दल काही इन्फॉर्मेशन देणार होता, त्याचा अर्थ त्याच्या अपघातामागे धनंजय सरदेसाईंच्या केसमधल्या आरोपीचा हात निश्चित आहे. आपल्याला विकीच्या अपघाताचं कारण शोधून काढावं लागणार. त्यातूनच धनंजयच्या केसमधला मुख्य सूत्रधार समोर येईल. येस सर. सर तुमचा फोन वाजतोय. हॅलो. थँक गॉड तू फोन उचललास, नाहीतर मी आता पोलीस स्टेशनलाच येणार होते. का ग, काय झालं? काही काम होतं का? काम कसलं अजय, मी तुला कधीचे कॉल्स ट्राय करते. एक तर नॉट रिचेबल येतोय ना, तर तू उचलत नाही. काय झालंय? काही नाही ग. सॉरी, मी तुला राणी सरदेसाईंबद्दल बोलले म्हणून राग आलाय ना माझा. पण अरे मला असं वाटलं की तू त्यांचं गिफ्ट नाकारलंस म्हणून पाठवली असतील त्यांनी माणसं. ह्यात असं काही झालं नाही आणि मला रागही आला नाही. मी जरा कामात होतो म्हणून फोन अटेंड करता नाही आला, एवढं. आत्ताही खूप काम आहे का? आहे, पण तू बोलू शकते. अजय काय झालंय? काही टेन्शन आहे? काही नाही ग. सांगणारच मला? तर धनंजय सरदेसाईंच्या केस संबंधित एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला. काय? कुणाचा ऍक्सिडेंट? धनंजय सरदेसाईंचा बिझनेस पार्टनर आहे, त्यांच्या मुलाचा. अजय मला खूप भीती वाटते. ह्या तू का घाबरतेस? एकतर त्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला कारण तू ती केस हँडल करतो, आणि आज त्याच केसच्या संदर्भात असलेल्या एका माणसाचा ऍक्सिडेंट होतोय. नेहा, काळजी करू नकोस, ही केस लवकरच सॉल्व्ह होणार आहे. तुला माहितीये, तू फोन उचलत नव्हता म्हणून भलते सलते विचार येत होते मला. म्हणून मग मी आईंना फोन केला, तर त्याही फोन उचलत नव्हत्या. अगं, आईला बरं नाहीये. अजय आत्ता सांगतोस तू हे मला? अगं हो, मी काल सकाळी निघालो तेव्हा आई बरी होती, पण नंतर मेमाणी बहिणींचा फोन आला की आईला चक्कर आली. आणि माझी परिस्थिती अशी होती की मला निघताही नाही आलं. पण मेमाणी बहिणी तिकडे होत्या आणि त्यांनी डॉक्टरांना पण बोलवून घेतलं. अजय अरे सांगायचं ना मला, मी गेले असते तिथे. कोणीतरी हवं ना त्यांच्याजवळ. मी एक काम करते, मी लगेच निघते. नेहा, तू धावपळ करू नकोस. डॉक्टर येऊन गेले, ते चेकअप करून पण गेले आणि त्यांनी औषधही दिली. ठीक आहे, मी ते बघते काय करायचं. पण हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस हा. सगळं व्यवस्थित हो. ठेवते मी, काम असेल ना तुला. बाय. पीएसआय अजय ठाकूर. सर,
कसला विचार करतोस? तुझ्याकडून ही केस सॉल्व्ह होत नाही याचा, की हे केस का सॉल्व्ह होत नाही याचा? तर ऑफकोर्स ही केस का सॉल्व्ह होत नाही याचं. मग हरकत नाही. आपण हरलो या विचारापेक्षा आपण हरणार तर नाही ना याची काळजी घेणं महत्वाचं. येस सर, पण सॉरी सर, फॉर व्हॉट? वरून एवढं प्रेशर असताना तुम्ही मला केस सॉल्व्ह करायला मदत दिली. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय नो आज मी ओरडलो, पण सगळ्यांसमोर थोडं स्ट्रिक्ट राहणं आवश्यक आहे. शिवाय वरून प्रेशर आहे, तुला माहिती आहे सगळं. सर मी माझ्या सिनियर्सना सांगू शकतो, पण आता बाहेरची माणसं या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ पाहत आहेत. पण डोंट वरी, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तू सावध राहा. त्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला होता, तो विकीने केला अशी इन्फॉर्मेशन मिळाली आणि आता विकीचाच ऍक्सिडेंट झाला. या सगळ्याचा अर्थ कळतोय ना तुला? येस सर, विकीचा अपघात हा अपघात नसेल, त्याला मारण्याचा कट असेल. आणि जर तसं असलं तर ह्याच्या मागेही एक मास्टर माइंड आहे. तो मास्टर माइंड तुला शोधायचा आहे, जो या प्याद्याला नाचवतो. एकदा तू ते शोधलंस की सगळं काही समोर येईल. धनंजय कुठे आहे, विकीला नेमकं तुला काय सांगायचं होतं, तुझ्यावर विकीनं हल्ला का केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण हो, तू अलर्ट राहा. येस सर, आणि थँक्यू मॉरल सपोर्ट दिला. यू आर ऑलवेज वेलकम. अजयचा फोन होता. हो, काय म्हणत होता तो? काही नाही, सहजच केला होता. नेहा थांब जर, बस मला बोलायचंय जरा तुझ्याशी. कशाबद्दल? बस. नेहा, तू जे फोनवर बोलत होतीस आत्ता ते सगळं मी ऐकलंय. नेहा बाळा, आम्ही कायम तुझ्या सुखाचा विचार करतो आणि म्हणूनच आम्ही अजयकडे घराचा हट्ट धरला. पण तुला काहीच नाही त्याचं. मम्मा अगं असं काही नाहीये. एकदा सगळं व्यवस्थित होते मग करेल ना अजय घराचा विचार. आणि तसंही आत्ता एवढे पैसे गुंतवणं शक्य नाहीये. बरं, घराचं एक राहू दे, पण त्याच्या या कामाचं काय? म्हणजे अगं, परवा तुम्ही दोघं एकत्र येत असताना त्याच्यावर हल्ला झाला. तू बरोबर होतीस त्याच्या. काही झालं असतं तर. पण काही झालं नाहीये ना मम्मा. आणि आजचं काय? काय? नेहा अगं, अजय जी केस हँडल करतोय त्यातल्या एका माणसाचा आज एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय. केवढी मोठी रिस्क आहे या कामात ग. आणि पोलिसांच्या एकूणच सगळ्यात किती रिस्क आहे. मम्मा अगं, ही रिस्क कोणी घ्यायचीच नाही असं ठरवलं तर आपण सुखाने राहू शकू का? मला फक्त माझ्या मुलीच्या सुखाचा विचार करायचा आहे. दॅट्स इट. मम्मा अगं असं काय करतेस? कितीतरी मुली पोलिसांशी लग्न करून सुखाने संसार करतायत. नेहा, तुला कळतच नाहीये का मला काय म्हणायचंय ते? मम्मा अगं, कळतोय मला तुझा कन्सर्न, पण माझं प्रेम आहे अजयवर आणि त्याने घेतलेला कोणताही निर्णय मला मान्य आहे. काय चाललंय काय? बरं झालं आलात तुम्ही. आता तुम्हीच समजू आपल्या लाडक्या लेकीला. आता काय झालं? मी त्या दिवशी बोलले नाही तुम्हाला, पण अजयच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघं घरी एकत्र येत होते तेव्हा अजयवर हल्ला झाला. काय? हो. आणि अजय ज्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करतोय त्यातल्या एकाचा काल ऍक्सिडेंट झालाय. नेहा, अशात एक छोटीशी चूक जरी झाली ना तरी अजय सस्पेंड होऊ शकतो. अजयकडून कोणतीही चूक होणार नाही. पण आयुष्यात थोडी तरी स्टेबिलिटी हवी ना ग. तुझ्या बाबांशी लग्न केलं तेव्हा सुद्धा मी आर्थिक स्थैर्याचा विचार केला होता. हे सगळं बघूनच लग्न केलं होतं. अगं, आजकाल सगळ्या मुली या सगळ्याचा विचार करतात. तूच का अशी वागतेस ग? कारण माझा विश्वास आहे अजय. अगं, ज्या व्यक्तीला आपल्या आईकडे बघायला वेळ नाही ती आजारी असताना त्याच्यावर कसला विश्वास ठेवतेस? त्याने दुर्लक्ष केलेलं नाहीये मम्मा.
सध्या तू एक खूप महत्वाची केस सॉल्व्ह करतोय, त्यामुळे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मुळात काम सोडून आपल्यासाठी येणं हे आईंनाही पटलं नसतं. आणि उद्या तुझ्या बाबतीत हे सगळं घडलं तर मी त्याला दोष नाही देणार, कारण मी सगळ्याचा विचार करूनच त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, मग तुम्हाला दोघांना जे योग्य वाटेल ना ते करा आणि जो हवा तो निर्णय घ्या. मी एक शब्दही या विषयावर बोलणार नाही. पण एक लक्षात ठेव नेहा, जर तशीच वेळ आली ना तर मी शांत सुद्धा बसणार नाही, सांगून ठेवते. मंजुषा, काकू काय करताय? अगं स्वयंपाकाचं बघतीये. आधी बाहेर या बघू. काकू काय झालं? काकू तुम्ही पण ना, काय चाललंय हे तुमचं? अगं आता अजय कामावरून दमून भागून येईल, त्याच्या जेवणाचं नको करायला. तुम्ही माय लेक ना दोघं एकमेकांची काळजी करत बसा, पण स्वतःची काळजी घेऊ नका. म्हणजे काय? आता हेच बघा ना, भाऊजी सारखी तुमची काळजी करत असतात, पण स्वतः आराम करायचा म्हणून 2 दिवस सुट्टी सुद्धा घेत नाहीत. आणि तुम्ही एवढ्या आजारी आहात पण आराम म्हणून करत नाही. अगं आराम कसला करायचा ग? शिवाय शरीराला ना सवयच नाहीये. आणि सांगू का तुला, मी झोपून राहिले ना की मी जास्तच आजारी असं वाटतं मला. ते काही नाही, तुम्ही हे ठेवा बघू आणि चला बाहेर चला. चला तरी मी सांगते चला. हो हो, पण मला काय ते सांग. चला बस. बरं बसते बे. सावकाश. काय ग हे काय? हे जेवणाचं ताट. बाई हे कशाला? का कशाला म्हणजे मी करणारच होते तुमच्यासाठी जेवण, आणि अजय भाऊजी सांगून गेलेत आणि आमच्या ह्यांनी पण बजावलंय की तुम्हाला पूर्ण बरं वाटेपर्यंत काही काम करू द्यायचं नाही. मी बोलत काय बसले, तुम्ही जेवा, मी पाणी घेऊन आले. पण जरा तुम्ही सुरू करा जेवायला. बरं बाई. हे पाणी. पण मी काय म्हणते काकू, आता भाऊजींच्या लग्नाचं लवकर मनावर घ्या. आता या वयात तुम्हाला कामं जमत नाहीत. अगं मी मनावर घेईन, पण त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे ना. भाऊजी अहो ते तर आपल्याच व्यापात असतात, पण तुम्ही त्यांच्या मागे लागायला हवं ना. असं कर, तूच बोल त्याच्याशी. नको नको, नेहा भेटली ना की मी तिच्याशीच बोलेन. बरं बोल. आणि हो काकू, जेवणानंतर अर्ध्या तासाने ह्या गोळ्या घ्यायच्यात, आठवणीने घ्या. मी इथे बाजूला काढून ठेवल्यात. आणि गोळ्या घेतल्यावर आराम करायचा आहे, लक्षात ठेवा. बरं बाई, तू म्हणशील तसं. मैडम जी, अमेन. मैडम जी, आपने बुलाया? गुड वर्क तिवारी. विकीला उडवून अजय ठाकूर समोरून निसटणं इतकं सोपं नाहीये. खूप चांगलं काम केलं तुझ्या माणसाने. थैंक यू मैडम जी. कहा था ना, कमाने का वक्त है, कमा लो. फक्त एक लक्षात ठेवायचं तिवारी, विकीने केला तो मूर्खपणा तू करायचा नाहीस. त्याने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, बघितलं ना काय झालं. नहीं मैडम जी, हम ऐसी गलती नहीं करेंगे. माणसाची नियत फिरली ना तो काहीही करू शकतो. म्हणून म्हटलं विकीने केला तो मूर्खपणा तू करू नकोस, नाहीतर अजय ठाकूरला मला सगळं सांगावं लागेल की त्याच्यावर जो हल्ला झाला त्या माणसांची व्यवस्था तू केली होतीस, आणि विकीला ज्या ट्रकने उडवलं तो माणूस सुद्धा तुझाच होता. नहीं मैडम, हम किसी को कुछ नहीं बोलेंगे. हमारे घर में भी बाल बच्चे हैं, हम ऐसा नहीं करेंगे. तिवारी, विकीची शोकसभा झाली, आता लवकरच आपल्या इथेही शोकसभा होणार आहे. अजय ठाकूरला धनंजयची डेड बॉडी सापडणार.
फक्त ती कशी आणि कुठली मी ठरवलं.